गुलाल घेतलाय तुम्ही, आज काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीवरती दाखवलेला विश्वास हा निश्चितपणे सातारकरांनी चांगला विश्वास दाखवला आहे. या सगळ्या जयाचं विजयाचं क्रेडिट जातं मुख्यमंत्री साहेब यांना, त्याचबरोबर नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना या विजयाचं पूर्णपणे श्रेय जातं. कारण निश्चितपणे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीने आपल्याला सातारा पुढे न्यायचा आहे. त्यामुळे मला या ठिकाणी आनंद एवढाच वाटतो की मला काम करायची संधी दिली. माझ्या प्रभागातल्या सर्व नागरिकांना, विशेषतः राजू भैया गोरे, लीनाताई गोरे, त्याचबरोबर सर्व काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझे मनापासून आभार आहे. मी ऋणी आहे आपल्या सर्वांची. धन्यवाद. तुमची लढत चुरशीची होती, तुमचा प्रभाग देखील बदलण्यात आला होता, त्याबद्दल काय सांगाल? माझा प्रभाग बदलला होता, तरीही मला एकच सांगावंसं वाटतं, या सातारची मी कन्या आहे, या सातारची मी सून आहे. त्यामुळे मला लोकांनी आपलंच केलेलं आहे आणि या सातारमध्ये पुन्हा विकास करण्यासाठी म्हणून मला एक संधी दिली, त्याबद्दल मी सर्व सातारकरांचे मनपूर्वक आभार मानते. भारतीय जनता पक्षाचा जय हो. आज आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे आमच्या सातारा आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला जी संधी दिली, त्याचं येणाऱ्या काळात आज आम्ही सोनं करू. त्याच पद्धतीने प्रभागातील नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान केलेल्यामुळं आज आमचा विजय सुखकर झालेला आहे. प्रचंड बहुमत आम्हाला सगळ्यांनी मिळाले. जवळजवळ 90 ते 95% जनता प्रभागातली आमच्या बरोबर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही या संपूर्ण विजय हा त्यांचा मानतो आणि येणाऱ्या काळात हे आम्हाला आव्हान असेल की प्रभागातल्या चांगल्यात जास्तीत जास्त कामं करण्याचे या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू.